नमस्कार. विशेषच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत घिबलीचा कारनामा. तुमच्या आमच्यासारखे अनेक जण सध्या मोठ्या प्रमाणात घिबलीचा वापर करतात. या घिबलीच्या माध्यमातून आपण समाज माध्यमात काय चूक करतोय याची कुठलीही काळजी कुणीच घेताना दिसत नाहीये. ज्यांना याच्याबद्दल थोडीशी जरी माहिती आहे ती मंडळी घिबलीला हातच लावत नाहीत. पण ज्यांनी घिबलीला हात लावला त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली आहे. या निमित्तानं नागपुरात काय घडलंय तो तपशील जाणून घ्या. खबरदार रहा आणि समाज माध्यमावर वावरताना काळजी घ्या. ही बातमी घिबली बनवणाऱ्यांना सावध करणारी आहे. ही बातमी तुम्ही आवर्जून आणि अत्यंत काळजीपूर्वक पाहायला हवी, कारण या घिबलीच्या वापरामुळे अनेकांचं बँक खातंच रिकामं झालंय. सायबर गुन्हेगारांच्याकडून घिबलीद्वारे अनेकांना गंडा घातला गेला आहे. घिबलीचे फोटो बनवण्यासाठी बऱ्याच जणांना लिंक पाठवली गेली. तशाच पद्धतीनं ती पाठवलेली लिंक घातक ठरली आणि अनेकांना या निमित्तानं आपल्या बँक खात्यातून पैसे निघून गेल्याचं लक्षात आलं. नागपूर पोलिसांना या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या. आता आपण एका बाजूला घिबलीच्या माध्यमातून बदललेले फोटो पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला याच घिबलीला वापरून केलेल्या फोटोच्या माध्यमातून काळजी सुद्धा व्यक्त करताना पाहतो आहोत. सर्वसाधारणपणे तुम्ही घिबली ॲप वापरता त्यावेळेला या ॲपच्या माध्यमातून अनेकदा न कळत अनेक परमिशन्स मोबाईलमधल्या तुम्ही संबंधित यंत्रणेला देऊन टाकता आणि म्हणूनच बँक खात्यातून रक्कम गायब होत असल्याच्या तक्रारी जेव्हा आल्या तेव्हा लक्षात आलं की लोकांचे मोबाईल हॅक झाले होते. बँक खात्यातून परस्पर पैसे काढण्याच्या तक्रारी नागपूर पोलिसांकडे पोहोचल्या तेव्हा हेही लक्षात आलं की लोकांनी आपली अनेक पद्धतीची गोपनीय माहिती या परदेशी ॲपला सहजगत्या देऊन टाकली होती. सोशल मीडियावर घिबली ॲपची धूम दिसली. अनेक नेत्यांनी त्यांचे फोटो सुद्धा बदलले. पण असं करत असताना केवळ आणि केवळ आपला नेता किंवा आपण ज्याचे फॅन आहोत तो करतोय म्हणून आपणही करायला जात असाल तर काळजी तुम्ही घ्यायची आहे, कारण तुम्ही स्वतःचं खातं म्हणजेच सोशल मीडिया अकाउंट खुलं करत असता. खरंच खूप चांगले आहे. ए टेक्नॉलॉजीचं खूप चांगला वापर होतोय आणि हे लोकांना खूप आवडतंय. मी पण आज सकाळी माझ्या फॅमिलीचा एक छान फोटो केलेला आहे आणि मी सोशल मीडियाला टाकलेला आहे. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय आणि इंडिया असाच छान प्रकारे पुढे पडतोय. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचा खूप अभिमान पण आहे. छान वाटतंय. गिबली इमेज म्हणतात त्याला. मी कालच बघितलंय आणि यामध्ये मी पण सुद्धा सहभागी झालोय. एवढं मोठं आपलं जग आहे आणि कुठंतरी याच्यामध्ये असे नवीन नवीन तंत्र येऊन आणि असे ते इमेज तयार होतात, तर भारी वाटतंय. आणि यामध्ये मी सुद्धा सहभागी झालोय आणि अनेक राजकारणी सुद्धा त्यांच्या पोस्ट करतायत आणि भारी वाटतंय. हे आहे तर छान, पण या माहितीचा किंवा आपले फेस रेकग्निशन जे त्यातनं केलं जातंय आणि त्यातनं जी इमेज तयार केली जाते याचा कुठं तरी गैरवापर होता कामा नये. आणि हा डेटा म्हणजे आपलं फेस, आपले डोळे हे सगळे आधार कार्डशी कनेक्टेड असतात, तर याचा कुठंतरी चुकीचा वापर होऊ नये. हेच अजून AI जे नवीन नवीन फीचर आहेत त्याच्याबरोबर बद्दल क्लिअरिटी कुणाला जास्त नाहीये. घिबलीच्या संदर्भात सोशल मीडियाचे एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ मंडळी आपल्याला लक्षात आणून देत आहेत की तुम्ही अशा प्रकारची ॲप वापरत असाल, अशा प्रकारच्या इतरही कोणत्या वेबसाईटवर जात असाल तर काय काळजी घ्यावी. हॅकर्स क्रिमिनलनी सेम हे पॉप्युलर ऍप्लिकेशन्स आणि त्याचे करोडो युजर्स असल्यामुळे असेच एक सिमिलर बनावट ऍप्लिकेशन सुद्धा तयार केलेले आहे. हे ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही डाउनलोड केले आणि इन्स्टॉल केले की तुमचा मोबाईल जो आहे तो हॅक व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. कारण अशा काही केसेस लक्षात आलेल्या आहेत की ते ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा मोबाईल मधले फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, महत्वाचा डेटा जो आहे तो कॉम्प्रोमाइज केला जातो आणि शिवाय तुमच्या मोबाईल मधले नेट बँकिंगच्या थ्रू सुद्धा तुमच्या खात्यातले पैसे जे आहेत ते वळते केले जाऊ शकतात.
त्यामुळे हॅकर्स हे बनावट ऍप्लिकेशन्स एपीके फाईलच्या माध्यमातून अथवा एखाद्या लिंकच्या किंवा फोटोच्या माध्यमातून व्हायरल करत आहेत. सो अनअधिकृत सोर्स म्हणजेच प्ले स्टोअर सोडून तुम्ही कुठलेही ठिकाणून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू नका आणि इन्स्टॉल करून त्याच्यावरती फोटो ट्राय करू नका.